अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा 16 मे 2025 वार शुक्रवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संकष्टी चतुर्थी आहे। अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज असणाऱ्या चतुर्थीच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। कुणी आज व्रत धरलं असेल, कुणी उपवास केला असेल, कुणी गणपती बाप्पांच्या मंदिरात केलं असेल, तर कुणी लाल वस्तूंचं दान केलं असेल। प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार, आपल्या परंपरेनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल। कारण संकष्टी चतुर्थीचा दिवस हा सेवा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। बघा, संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे आणि आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात काही शत्रूंची भयानक पीडा लागलेली असेल, घरातला व्यक्ती किंवा कुटुंबातला व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल, एखादा शत्रू आपल्याला खूप त्रास देत असेल, आपल्याला सतत नजर लावत असेल, प्रत्येक गोष्टीत आपल्याला अपयश आणत असेल, आपली प्रगती रोखत असेल, तर बघा, आपल्या अशा असणाऱ्या भयानक शत्रूला नष्ट करण्यासाठी, आपल्या आयुष्यातून कायमची शत्रुपीडा दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आता तुम्ही सांगाल की ताई, उपाय इतका उशिरा का सांगता? तर हा उपाय जो आता मी तुम्हाला सांगणार आहे हा संकष्टीला रात्रीच करायचा आहे। 6च्या पुढे, म्हणजे जो अंधार पडायला सुरुवात होतो 6च्या पुढे 9, 9:30च्या आतमध्ये तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता। बघा, गणपती बाप्पा तुम्हाला माहिती असेल, ज्यांना आपण संकट हरता म्हणतो, त्यांना पण दुःख हरता म्हणतो आणि त्यांना पण सुख करता म्हणतो। कारण ते भक्तांच्या आयुष्यात सुख आणतात आणि ते भक्तांच्या आयुष्यात असणारं दुःख, संकट दूर करतात। गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीचे दैवतही असतात, त्यांना आपण नवसाचे दैवतही म्हणतो। कारण त्यांच्याकडे काय मागितलं आणि ते मिळालं नाही असं खरं तर कधी होत नाही। आजचा दिवस हा गणपती बाप्पांना प्रसन्न करणार आहे। संपूर्ण पृथ्वी तलावरती गणपती बाप्पांची कृपा असणार आहे। त्यामुळे हा दिवस सकारात्मकता आणण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, इच्छापूर्तीसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच हा दिवस आपल्या आयुष्यात असणारी नकारात्मकता आणि बाधा दूर करण्यासाठी आहे। बघा, जेव्हा तुम्ही बाधित असता, तुमच्या घरातील वातावरण अपवित्र असतं, घरामध्ये काहीतरी बाहेरील दोष लागलेले असतात आणि अशावेळी जेव्हा आपण सेवा करतो तर त्या सेवा अनुभव देत नाहीत, त्या सेवा लाभ देत नाहीत। मग आपण स्वतःच म्हणतो, मी इतकं सगळं करते पण मला अनुभव का येत नाही? तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सगळ्यात अगोदर दोष दूर करणारे उपाय कराल, सगळ्यात आधी घरातील नकारात्मकता दूर कराल, घरातील क्लेश, कलह, घरात असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश कराल, तेव्हाच तुमच्या घरामध्ये चांगल्या शक्ती येतील, तेव्हाच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल। आता सगळ्यात पहिले ह्या उपायासाठी तुम्हाला, म्हणजे आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे। खूप पिवळं, खूप हिरवं नको, मध्यम असणारं छान एक लिंबू घ्यायचं आहे। हे लिंबू स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे। त्या लिंबाच्या वरती तुम्हाला जो पण त्रास असेल, शत्रुपीडा, शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव लिहा, कर्जबाजारी पण झाले असेल तर कर्जबाजारी लिहा, खूप दारिद्र्यात आहात दारिद्र्य लिहा, जे आयुष्यात तुम्हाला दोष काढायचे आहेत, खूप नजर लागते, सतत नजर लागते, तुम्ही नजरबाधा लिहा। जे काही तुमच्या आयुष्यातून तुम्हाला दूर करायचं आहे ते फक्त त्या लिंबाच्या वरती तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनाने लिहायचं आहे। त्यानंतर या लिंबाला तुम्हाला 7 लवंगा टोचायच्या आहेत। फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या 7 लवंगा तुम्ही त्याच्या गोलाकार कशाही टोचू शकता। थोड्याशा टोकवाल्या जर लवंगा घेतल्या आणि थोडंसं पिवळासर लिंबू असेल तर सहज त्या टोचतात। मी स्वतः टोचते, तुम्हाला सांगते, त्यामुळे त्या टोचल्या जातात। सुई किंवा काहीतरी लोखंडी वस्तू घ्यायची आणि त्याच्यानंतर टोचायच्या, तर असं करू नका। त्या लिंबाला डायरेक्ट 7 लवंगा फक्त टोचा। जे काही आपल्या आयुष्यातून दूर करायचं आहे ते नाव लिहायचं आणि त्याच्यानंतर 7 लवंगा लिंबाला टोचायच्या। त्यानंतर हे लिंबू लाल कापडामध्ये बांधायचं। एक छोटंसं लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये हे लिंबू ठेवायचं, कापडाला घट्ट गाठ मारायची। आता तयार केलेली जी पोटली आहे ती घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यांना फिरवायची। घरातले जे 4 कोपरे आहेत त्या 4ही कोपऱ्यांना ही पोटली फिरवायची, म्हणजे हे लिंबू फिरवायचं। घराच्या बाहेर किंवा जिकडे कुठे नकारात्मकता खूप जास्त आहे, सतत नजर लागत आहे, ज्या भागामध्ये अपयश येत आहे, त्या प्रत्येक भागामध्ये हे लिंबू फिरवायचं। समजा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी असेल, तुमचा पती तुमचं काही ऐकत नसेल, तर अशा वेळेस काय करा, हे जे लिंबू आहे हे त्या व्यक्तीवरून उतरवा। वरपासून खालपर्यंत 7 वेळा हे लिंबू त्याच्यावरून उतरवून घ्या। त्याच्यानंतर हे लिंबू तुम्हाला
आपल्या घरामध्ये असणारं जे देवघर आहे, जिथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तिथे गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवा. बाप्पांना आपली जी काही इच्छा असेल ती सांगा. जे काही शत्रू आहेत, जे आपल्याला त्रास देत आहेत, त्यांचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. आणि त्याच्यानंतर तिथे बसून तुम्हाला 3 वेळा संकटमोचन स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. बघा, संकटमोचन म्हणू शकतात किंवा अथर्वशीर्ष, दोघांपैकी कुठलीही एक सेवा करायची 3 वेळा. आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवायचं. बाप्पांचा फोटो असेल, मूर्ती असेल, काहीही असेल, त्याच्या पाठीमागे तुम्हाला हे लिंबू जे आहे ते लाल कापडामध्ये ठेवायचं आहे. आज संकष्टीचा दिवस संपेपर्यंत रात्रभर हे लिंबू तिथेच ठेवायचं, हलवायचं नाही, काढायचं नाही, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही उठलात, तुमचे अंघोळ सकाळचं जे काही तुमचं स्वच्छ स्नान वगैरे आवरलं सगळं, की त्याच्यानंतर मात्र देवघरात दिवा लावायचा. आणि देवघरात दिवा लावल्यानंतर गणपती बाप्पांच्या मागे ठेवलेलं लाल वस्त्रातील लिंबू बाहेर काढायचं. घराच्या बाहेर घेऊन जायचं. कचरा कुंडी असेल, कचरा पेटी असेल किंवा काहीही मोकळी जागा असेल तर त्या मोकळ्या जागेमध्ये हे लिंबू त्या कापडात सगट फेकून द्यायचं. घरात येण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवायचे, हातावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं. बघा, हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टीला करू शकता किंवा फार फार तुम्ही 2 ते 3 संकष्टी जरी तुम्ही हा उपाय केला, असंख्य पटीने तुम्हाला अनुभव येईल. तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती जी आहे ती घराच्या बाहेर जाईल. इडा पिडा, संकट, क्लेश, कलह, बाधा सगळं काही दूर होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्यानंतर सगळं काही चांगलं होईल. कितीही त्रास देणारा शत्रू असेल तर तो शांत होईल. सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबू जे नकारात्मकता दूर करण्यासाठी, संकटांचा नाश करण्यासाठी, बाधा दूर करण्यासाठी लिंबू हे अत्यंत प्रभावी असतं. बघा, जसे हे लिंबू तुम्ही घरात आणाल आणि जसे हे लिंबू तुम्ही उतरवून घराच्या बाहेर टाकाल ना, एका रात्रीतच तुम्हाला अनुभव येईल. घरामध्ये असणारी जी अशांती होती किंवा घरामध्ये सतत जी तुम्हाला काळजी वाटत होती, सतत घराला कुणाची तरी नजर लागत होती, घरात बसू नये, कित्येकदा असं आपल्याला वाटतं की घरात बसू नये, असू नये, घरात खूप आजार पण असतं, म्हणजे ती सगळी नकारात्मक शक्ती, सगळं नको नकोच असणारं सगळं काही घराच्या बाहेर जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा, नक्की करा.